नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधीजींची निशस्त्र प्रतिकार चळवळ हा प्रकरण क्रमांक 6 मधील मुद्दा अभ्यासत होतो। या मुद्द्यामध्ये आपण महात्मा गांधीजींचे प्रारंभिक ते ठिकाणी भारतातील सत्याग्रह असतील कार्याचा आढावा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण रौलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड इथपर्यंतचा ते अभ्यास केलेला होता। या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेली असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ किंवा मिठाचा सत्याग्रह याचा अभ्यास करणार आहोत। तर 1920 पूर्वी 1914 ते 1919 पहिले जागतिक महायुद्ध झालेलं आहे आणि या जागतिक महायुद्धामुळे किंवा या जागतिक महायुद्धामध्ये भारताने ब्रिटिशांच्या बाजूने जागतिक महायुद्धामध्ये सहभाग घेतलेला होता। तर जागतिक महायुद्धानंतर संपूर्ण जगभरच अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झालेली आहे। कारखाने बरेचसे युरोप खंडातील कारखाने बंद पडलेले आहेत। त्यामुळे भारतातसुद्धा महागाई असेल, अन्नधान्याची तीव्र टंचाई असेल, बेकारी असेल यांसारख्या समस्या या भेडसावू लागलेल्या आहेत आणि या समस्यांमुळे भारतीयांचा ब्रिटिश सत्तेला असणारा जो काही विरोध आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यातूनच 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचं जे काही नागपूर या ठिकाणी अधिवेशन झालेलं होतं, या नागपूर या अधिवेशनामध्ये संपूर्ण देशव्यापी किंवा असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव हा संमत केलेला आहे। आता असहकार म्हणजे काय, तर शब्दाचा अर्थ घेतला तर कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही। मग ही असहकार चळवळ काय होती, तर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जे काही 1920 मध्ये असहकार चळवळीला प्रारंभ झाला, याच्यामध्ये असहकार म्हणजे काय, तर ब्रिटिश शासनाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही। तर भारतातील जर आपण ब्रिटिश सत्तेचा अभ्यास केला तर सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भारतीयांचा समावेश होता। त्याचप्रमाणे ब्रिटिशांचं जे काही प्रशासन होतं, जे काही न्यायालय होतं, याच्यामध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर होती। मग जर त्या ठिकाणी भारतीयांनी ब्रिटिश सत्तेला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केले नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर असहकार केला तर ब्रिटिशांना भारतामध्ये राज्य चालवणं, प्रशासन यंत्रणा चालवणं हे अशक्य होईल आणि ब्रिटिश आपोआपच त्या ठिकाणी भारत सोडून आपल्या देशामध्ये जातील असा दृष्टिकोन किंवा इतका व्यापक दृष्टिकोन या असहकार चळवळीमध्ये होता। मग असहकार चळवळीमध्ये त्या ठिकाणी जे काही ब्रिटिश किंवा सरकारी शाळा असतील, महाविद्यालय असतील, विधिमंडळे असतील, न्यायालय असतील, सरकारी कचेरी यामध्ये काय केलेलं आहे, जे भारतीय लोक त्या ठिकाणी कामाला होते, नोकरीला होते, त्या सर्वांनी त्या ठिकाणी आपापल्या नोकरीचा काय करायचा, त्याग करायचा। सरकारी शाळा महाविद्यालयामध्ये जे काही भारतीय मुलं मुली शिक्षण घेत होते त्यांनी त्या ठिकाणी त्या शाळांमधून त्या ठिकाणी आपला प्रवेश काढून घ्यायचा आणि भारतीयांनी स्थापन केलेल्या ज्या काही राष्ट्रीय शाळा महाविद्यालय असतील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा। त्याचप्रमाणे परदेशी मालावर त्या ठिकाणी बहिष्कार घालायचा। आता असहकाराचं हे सर्वात त्या ठिकाणी प्रभावी आणि व्यापक त्या ठिकाणी शस्त्र होतं। भारतातील ब्रिटिशांचा साम्राज्यवाद हा आर्थिक साम्राज्यवाद होता। ब्रिटिश भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी मालाची विक्री करत असत, तर परदेशी मालाची खरेदीच केली नाही किंवा परदेशी मालावर बहिष्कार टाकला तर आपोआपच ब्रिटिश मालाला भारतातील असणारी मागणी काय होईल, कमी होईल आणि ब्रिटिशांना होणारा आर्थिक नफा किंवा आर्थिक फायदा हा आपोआप कमी होईल। अशा प्रकारे या असहकार चळवळीचा थोडक्यात आपल्याला कार्यक्रम होता असं सांगता येईल। मग असहकार चळवळ सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच त्या ठिकाणी असहकार चळवळीला देशभरातून मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, तर असहकार चळवळीला देशभरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे। असहकार चळवळीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत। असंख्य विद्यार्थ्यांनी ब्रिटिश शाळा महाविद्यालय सोडून दिलेले आहेत। चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू, M.R. जयकर, सैफुद्दीन किचलू, विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, C. राजगोपालाचारी हे जे काय आहेत हे अतिशय त्या काळातील नावाजलेले प्रसिद्ध असे वकील होते।
या नावाजलेल्या प्रसिद्ध वकिलांनी सुद्धा काय केलेलं आहे, तर आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केलेला आहे व ते असहकार चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता मी जी वर नावं वाचले त्याप्रमाणे असंख्य त्या ठिकाणी भारतीय होते की ज्यांनी आपल्या नोकरीचा किंवा ब्रिटिश नोकरीचा त्याग करून ते असहकार चळवळीमध्ये काय झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. याबरोबरच देशातील अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळ्या ह्या भडकू लागलेल्या आहे. म्हणजेच त्याकडे ठिकठिकाणी भारतीय लोकांनी परदेशी कापड एकत्र करून त्याची काय केलेली आहे, होळी केलेली आहे किंवा परदेशी कापड वापरणार नाही अशा प्रकारचे काय केलेलं आहे, संकल्प केलेला आहे. आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जी काही असहकार चळवळ होती, या असहकार चळवळीला ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, या वर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे. म्हणजेच आत्तापर्यंत जी काही ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये सुरू असणारी राष्ट्रीय चळवळ होती, या चळवळीमध्ये काही ठराविकच लोक समाविष्ट झालेले होते. मात्र महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाल्यानंतर शेतकरी असतील, कामगार असतील यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे. म्हणजेच राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप जे आहे ते अधिक व्यापक झालेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतला. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे ती ग्रामीण भागापर्यंत किंवा खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महात्मा गांधीजींनी केलेलं आहे. असहकार चळवळीच्या कालावधीमध्ये देशभर सर्वत्र संप असतील, हरताळ असेल, मोर्चे असतील, निदर्शने असेल याचे सत्र काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. आणि याची किती भयानकता होती तर 1921मध्ये किंवा 1921 हे जे काय एक वर्ष आहे, या एका वर्षामध्ये 396 संप झालेले आहेत. म्हणजेच एका वर्षामध्ये जवळजवळ 400 ठिकाणी संप झालेले आहेत. आणि राष्ट्रीय सभेचे जे काही कार्यकर्ते होते, या राष्ट्रीय सभेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काय केलेलं आहे, संपाचं नेतृत्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे असहकार चळवळीमध्ये स्वराज्य आणि स्वदेशी यांचे प्रतीक झालेला चरखा हा घरोघरी खेडोपाड्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि चरख्यावर त्या ठिकाणी स्वदेशी किंवा हातमाग कापड किंवा त्या ठिकाणी खादीचे कापड तयार करण्याची जी काही चळवळ आहे, ही चळवळ ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोचलेली आहे. मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश कापड कारखान्यांमध्ये किंवा कापड गिरण्यांमध्ये तयार झालेले कापड भारतामध्ये आणून विकत असत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवत असत. मग परदेशी मालावर बहिष्कार घातल्यानंतर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चरखा किंवा सूत काताईच्या चळवळीने त्या ठिकाणी केलेले व्यापक स्वरूप धारण केलेलं आहे. आणि चरखा हा जो काय आहे तो घरोघरी किंवा भारतातील खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे. अशा रीतीने असहकार चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे ती सर्वसामान्य कामगारापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर काय केलेलं आहे, सहभाग घेतलेला आहे. म्हणजे एकीकडं असहकार चळवळ ही मोठ्या प्रमाणावर पसरत असताना किंवा असहकार चळवळ ही आपल्या सर्वोच्च असहकार चळवळ ही एकीकडे यश प्राप्त करत असताना किंवा काय झालेलं आहे तर चौरी चौरा, उत्तर प्रदेशातील चौरी चौरा या ठिकाणी संतप्त जमावाने काय केलेलं आहे तर एका पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी आग लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक ब्रिटिश कर्मचारी किंवा ब्रिटिश पोलीस हे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि चळवळीला हिंसक वळण लागलेलं पाहिल्यानंतर महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ ही काय केलेली आहे, पाठीमागे घेतलेली आहे. मग यानंतर ब्रिटिश शासनाने काय केलेलं होतं तर ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादलेला होता. आणि हा जो काही अन्यायकारक कर आहे, हा अन्यायकारक कर बंद व्हावा म्हणून महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबलेला आहे किंवा सविनय कायदेभंगाचा मार्ग अवलंबलेला आहे. आता सविनय कायदेभंग म्हणजे काय तर ब्रिटिश सरकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विरोध न करता तो कायदा त्या ठिकाणी मोडून टाकायचा, हा सविनय कायदेभंग. म्हणजे विनयासहित त्या ठिकाणी कायदा काय करून टाकायचा, रद्द करायचा किंवा तो कायदा त्या ठिकाणी मोडायचा. मग महात्मा गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी गुजरातमधील साबरमती
या आश्रमामधून त्या ठिकाणी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी ही जी काही ठिकाणं आहे, या दांडी या ठिकाणापर्यंत पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. साबरमती ते दांडी या 2 ठिकाणी पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि दांडी या ठिकाणी गेल्यानंतर महात्मा गांधी व त्यांच्या समवेत असणारे जे काही 78 सहकारी होते, त्या सहकार्याने काय केलेलं आहे, दांडी या समुद्रकिनारी गेल्यानंतर एक मूठभर त्या ठिकाणी मीठ उचललेलं आहे. म्हणजेच ब्रिटिश सरकारने जो काही मिठासारखा वस्तूवर अन्यायकारक कर लादलेला होता किंवा कायदा केलेला होता, हा कायदा महात्मा गांधीजींनी एक मूठ उचलून काय केलेलं आहे, त्या कायद्याचा भंग केलेला आहे किंवा तो कायदा त्या ठिकाणी मोडलेला आहे. एका राष्ट्रीय लेखकाने या घटनेविषयी अतिशय एक सुंदर असं विधान लिहिलं महात्मा गांधींच्या बाबतीत लिहिलेलं आहे. तू उचललेस मीठ मूठभर खचला ब्रिटिश साम्राज्याचा पाया. म्हणजेच महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारला कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्राचा विरोध न करता या ठिकाणी मिठाचा कायदा मोडलेला आहे. अशा रीतीने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग या 2 चळवळींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येईल. या पुढचा मुद्दा आहे आझाद हिंद सेना. त्याचा अभ्यास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करू. धन्यवाद.